नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना बायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं स्टिचिंग बऱ्यापैकी पाहिलेलं होतं। बॅक आणि स्लीव्ज डिझाईन इथे पाहिलेल्या होत्या। आता या व्हिडिओमध्ये आपण याच ब्लाऊजला हुक आणि लुक्स कसे जोडायचे किंवा इथे लुक्स कसे बनवायचे आणि हुक पट्टीवरती हुक कसे लावायचे तेही तुम्हाला दाखवणार आहे। ही लुक पट्टी आहे आणि ही जी आहे ती हुक पट्टी आहे। याच्यावरती बघा 6 हुक लावायचे आहेत, कारण हा बोटनेक असल्यामुळे जास्त हुक लावायची आहेत। तर इथे मी जास्त हुक लावणार आहे। आता बघा त्याच्यासाठी आपल्याला एक लागणार आहे नीडल म्हणजे सुई। तर मी इथे सुई घेतलेली आहे। त्यानंतर हा मॅचिंग धागा घ्यायचा आणि याच्यामध्ये बघा दोरा काही काढून घ्यायचा आहे। आपल्याला 2 पदरी दोरा घ्यायचा आहे। तर मी इथे 2 पदरी दोरा घेतलेला आहे। बघा 2 पदरी म्हणजे असे 2 धागे एकमेकांना जोडायचे आणि सुईमध्ये घालून घ्यायचे आहेत। तर बघा इथे मी 2 पदरही म्हणजे दोन्ही धागे इथे सुईमध्ये एकत्र टाकून घेत आहे। आता दोन्ही पदरे इथे गेलेली आहेत आणि इथे मागच्या साईडचा जो भाग आहे घ्यायचा आणि याला गाठ टाकायची आहे। तर बघा गाठ हे बघा आता 4ही पदर मी एकत्र केलेले आहेत। तुम्ही पाहू शकता 4ही पदर एकत्र आणलेली आहेत आणि या पद्धतीने इथे एक गाठ द्यायची आहे। तर बघा एक गाठ तुम्हाला व्यवस्थित आली असेल तर ठीक आहे, नसेल तर पुन्हा अशा पद्धतीने दुसरी गाठ द्या। तर बघा इथे दोन्ही गाठ व्यवस्थित झालेल्या आहेत। त्यानंतर उरलेला एक्स्ट्रा जर दोरा असेल तर तो काढून घ्यायचा आणि आपल्याला गाठ जी आहे ती व्यवस्थित आली पाहिजे। बघा या पद्धतीने पहा इथे ही जी गाठ आहे अशा पद्धतीने आहे। त्यानंतर अगोदर आपण लुक्स करून घेणार आहोत। लुक जे आहे ते बघा जिथे आपण खून केलेली आहे काजासाठी तिथे या पद्धतीने सुईवरती काढायची आणि पाव इंचाच्या अंतरावरती अंतर सोडून वरती खाली घालायची आहे। बघा या पद्धतीने पुन्हा खालून वरती एकदा काढायची, पुन्हा खाली घालायची। अशा पद्धतीने 2 वेळेस वरती 3 वेळेस वरती काढायची आहे आणि 2 वेळेस खाली काढायची आहे। बघा या पद्धतीने बघा 2 वेळेस खाली घातलेली आहे आणि तिसऱ्या वेळेस आता मी अजून वरी काढणार आहे। बघा या पद्धतीने तिसऱ्या वेळेस वरती काढून घेत आहे आणि आता इथे बघा हे 4 पदरी दोरे होते अगोदर आपण 2दा खाली वरी केल्यामुळे 8 पदरी दोरा इथे लुकच्या जागेवर झालेला आहे। आता इथे दोरा जो आहे अशा पद्धतीने गोल राऊंड मध्ये टाका आणि सुईचं जे उलट टोक आहे ते दोऱ्याच्या खालून घालायचं आहे। जे 8 पदरी दोरे आहेत त्या दोऱ्यांच्या खालून बघा या पद्धतीने घालायचा आहे गोल दोरा। त्यानंतर 8 पदरी दोऱ्याच्या खालून उलटी सुई आणि अशा पद्धतीने ओढून काढायची। बघा या पद्धतीने सेम पूर्ण जोपर्यंत आपल्याला जे पाव इंचाचं अंतर होतं ते कवर होत नाही तोपर्यंत सेम हीच प्रोसेस करायची। उलट्या डायरेक्शनने करायचं नाही। उलट्या करा किंवा सुलट्या, एकदा सुरू केलं तर कुठलंही डायरेक्शन एकच वापरा, डायरेक्शन चेंज करायचं नाही। आणि याच्यामध्ये जे असे राऊंड बसणार आहेत 8 9 10 बसतील। 4-5 राऊंडवरती आपण इथे जे लुक आहे ते बंद करू नका, जितकी बसतील तितकी घ्यायची आहे। तर बघा इथे माझे 10 ते 12 बसलेले आहेत आणि त्यानंतर सुई आपण खाली घालायची आहे शेवटला। तर बघा इथे शेवट पूर्ण झालेला आहे। आता सुई मी खाली घालत आहे आणि खालच्या साईडला एक आपल्याला गाठ टाकायची आहे। तर ती कशा पद्धतीची गाठ बघा इथे किती सुंदर आणि घट्ट झालेला आहे। या पद्धतीनेच तुम्ही ही घट्ट बनवून घेणार आहात। आता पाठीमागच्या साईडने अशी सुईवर करायची आणि खालचा जो दोरा आहे तो दोरा या पद्धतीने 3-4 वेळेस राऊंड टाकायचा आणि या पद्धतीने सुई ओढून घ्यायची आहे। बघा व्यवस्थित अशी इथे गाठ बनेल, अजिबात निघणार नाही। तर बघा इथे या पद्धतीने आपलं लुक जे आहे ते तयार झालेलं आहे। तर बघा आता आपल्याला हुक कसं लावायचं तेही तुम्हाला दाखवते। आता इथे 2 पदर आहेत तर 4 पदर दोरा झालेला आहे। 2 पदर थोडासा बाजूला घेणार आहे ओढून, म्हणजे 2 पदरी दोरा जरी घेतला तरीही चालतं। 4 पदरी दोरा घेतला तर ते जाड होईल, त्यासाठी 2 पदरी दोरा घ्यायचा आहे आपल्याला। आता बघा त्यानंतर मी एक हुक घेत आहे याला लावण्यासाठी। इथे मी हुक ठेवून दाखवत आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसेल या पद्धतीने दाखवणार आहे। आता मी इथे एक हुक घेतलेला आहे, ते आपण जिथे खून केलेली आहे हुकाची तिथे ठेवून घेणार आहोत। तर बघा इथे मी ठेवत आहे। त्यानंतर ही जी दोरा लावलेली सुई आहे आपली ती कशी धरायची बघा, मी हुक कसं धरलेलं आहे समोरच्या साईडला आणि मागचे जे 2 होल आहेत त्या तिथे
बाजूला मोकळे सोडलेले आहेत. सुई खालून वर काढली. ज्या पद्धतीने अगोदर दोरा आपण राऊंडमध्ये टाकला होता त्याच पद्धतीने राऊंडमध्ये टाकायचा आणि अगोदर आपण 4 पदरी दोऱ्याच्या खालून जशी सुई खालून वरती काढत होतो सेम तसंच, पण इथे आता पहिले अगोदर आपण पाठीमागच्या बाजूने काढत होतो, पण इथे कापडही थोडंसं घ्यायचं आहे. त्यामुळे सुईचं पुढचं टोक वापरायचं आहे, जेणे की कापडाचाही थोडासा पुढचा भाग येईल आणि एका होलवरती 4 ते 5 वेळेस येईल या पद्धतीने राऊंड टाकायचे. दुसऱ्या होलवरती 4 ते 5 वेळेस येईल या पद्धतीने राऊंड टाकायचे आहेत. बघा इथे 1 राऊंड, 2 राऊंड, 3 राऊंड, 4 राऊंड आणि 5 राऊंड इथे मी घेतलेले आहेत. बघा तुम्ही 6वाही राऊंड कमी घ्यायचे नाही, जास्त घेतले तरीही चालतेत, पण 4 किंवा 5 तरी बसले पाहिजेत. तर बघा या पद्धतीने हा खालचा भाग जो आहे तो कवर झालेला आहे. आता वरचा भाग कसा करायचा कवर, इथे बघा कापडाच्या खालून मी इथे सुई इथे काढणार आहे वरच्या साईडला. त्यानंतर याला 1 किंवा 2 राऊंड टाकून घ्यायचे. बघा इथे राऊंड 1 किंवा 2 टाकून घ्या. नंतर सुई पुन्हा खालून कापडा खालून घ्यायची आहे. थोडंसं कापड घ्यायचं आहे, अस्तरचं कापड आलं पाहिजे. पुन्हा 1 किंवा 2 राऊंड इथे टाकायचे आहेत बघा आणि पुन्हा सुई कापडा खालून वरती काढायची, म्हणजे हे पूर्णपणे पॅक होतं. आणि इथे पुन्हा आपण अगोदर कशी गाठ दिलेली होती त्याच पद्धतीने इथे गाठ द्यायची आहे आणि सुई ओढून घ्यायची आहे. तर बघा इथे मी सुई ओढून घेत आहे आणि दोरा एकदम पॅक व्यवस्थित होतो या पद्धतीने लावला तर. तर बघा आपण इथे दोरा कट करून घेऊयात. आता एक लूप कसं बनवायचं तेही दाखवलं आहे आणि एक हुक कसं बसवायचं तेही दाखवलेलं आहे. तर बघा या ठिकाणी हुक किती पक्का आणि फिट्ट बसलेला आहे. वरच्या साईडने अजिबात दोरा वगैरे दिसत नाही. तर बघा मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.